हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण या मागील व्हिडिओमध्ये काय पाहिलं? या मागील व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पाहिले. पहा, एकूण 5 घटक आपण पाहिले. रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे आपण तिथे काय म्हटलेलं होतं? रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय, त्याचं आपण काय म्हणूयात? स्पीड म्हणूयात. ओके, म्हणजे ती रासायनिक अभिक्रिया किती लवकर होतीये आणि किती कमी वेळात होतीये, किती फास्ट होतीये आणि किती स्लो होतीये, हे ज्या घटकांवरती अवलंबून असतं त्याला म्हटलं जातं रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक, की ज्यामुळे काही रासायनिक अभिक्रिया जलद गतीने होतात, काही रासायनिक अभिक्रिया कमी गतीने होतात, आणि ते घटक आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. एकूण किती घटक पाहिले? एकूण 5 घटक पाहिले आपण. त्यातला सगळ्यात पहिला घटक अभिक्रियाकारकांचे स्वरूप. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं? अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे अभिक्रियाकारक जितकं जास्त अभिक्रियाशील असेल तेवढी रिॲक्शन जलद गतीने होणार आहे, आणि अभिक्रियाकारक जेवढं कमी अभिक्रियाशील असेल तेवढी रिॲक्शन किंवा ती रासायनिक अभिक्रिया काय होणार आहे? मंद गतीने होणार आहे. म्हणजेच अभिक्रियाकारकांचे स्वरूप देखील रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतं, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण दुसरा घटक पाहिलेला होता. कोणता होता तो दुसरा घटक? तर अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, पार्टिकल साइज ऑफ द रिॲक्टंट. ओके, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. आता इथं थोडंसं उलटं आहे. उलटं म्हणजे आपण काय सांगूयात, त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देखील दिलं होतं. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढी ती रासायनिक अभिक्रिया पटकन होते, जलद गतीने होते. आणि का अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार लहान का हवा आहे? का तर जेवढे कण लहान असतील तेवढे ते काय होणार आहेत? पटकन विरघळणार आहेत, पटकन डिझॉल्व्ह होणार आहेत, आणि जेवढे पटकन विरघळतील तेवढे त्याची रासायनिक अभिक्रिया जलद गतीने होणार आहे. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार खूप इफेक्ट करतो. त्या कणांचा आकार कसा पाहिजे? लहान पाहिजे. लहान असेल तर रासायनिक अभिक्रिया फास्ट होते, मोठा असेल तर रासायनिक अभिक्रिया मंद गतीने होते. पहा, तिसरं आपण पाहिलं होतं अभिक्रियाकारकांची सहती, हो की नाही? मग अभिक्रियाकारक जेवढं सहत असेल तेवढी रासायनिक अभिक्रियेचा दर कसा असतो? फास्ट असतो, जलद गतीने होतं. आणि अभिक्रियाकारक जेवढं विरल असेल तेवढं काय होतं? रासायनिक अभिक्रियेचा दर कसा असतो? कमी असतो. त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देखील दिलं होतं, कॅल्शियम कार्बोनेटचं उदाहरण दिलेलं होतं, बरोबर? त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल टाकणार आहे, आणि ते आम्ल टाकल्यानंतर ते हायड्रोक्लोरिक आम्ल जेवढं सहत असेल, जेवढं कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढी ती रासायनिक अभिक्रिया जलद गतीने होणार आहे. पहा, आता सहत आणि विरल हे कसं ओळखायचं? आता रासायनिक पदार्थ किंवा रासायनिक किंवा केमिकल्स, रसायनं असे असतात की ते डिरेक्टली आपण टेस्ट नाही करू शकत, डिरेक्टली हात पण नाही लावू शकत. आता काही अभिक्रियाकारक हे खूप सहत असतात. ते इतके सहत असतात की आपण त्याला ड्रॉपरशिवाय त्याचा आपण म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? ड्रॉपरच वापरावा लागतो. आपण हात देखील नाही लावू शकत. ते काय होतं आपल्याला? आपण जर का हात लावला तर ते काय होतं? भासतं आपल्याला. कॉन्सन्ट्रेटेड HCl, सहत हायड्रोक्लोरिक आम्ल, हे जर का आपण घेतलं तर ते काय होतं? ते आपण हाताने नाही हँडल करू शकत. आपल्याला तिथं काय करावं लागतं? ड्रॉपरच वापरावा लागतो. आणि जर का ते विरल असेल, विरल म्हणजेच कसं असतं? तर त्याचं पाण्यामधलं जलीय द्रावण केलेलं असतं, ते डायल्यूट केलेलं असतं. ते जर असेल तर ते आपण हाताने हँडल करू शकतो. चौथा फॅक्टर आपण बघितलेला होता, चौथा घटक बघितलेला होता अभिक्रियेचे तापमान, बरोबर? अभिक्रियेचे तापमान म्हणजे तापमान हे देखील काय करतं? रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतं. जेवढं तापमान आपण जास्त देऊ तेवढं रासायनिक अभिक्रियेचा दर जास्त असतो. जेवढं आपण तापमान कमी करू तेवढं रासायनिक अभिक्रियेचा दर कसा असतो? कमी असतो. आणि 5वा घटक आपण पाहिलेला होता जो रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतो, तो घटक म्हणजे उत्प्रेरक. उत्प्रेरक असा पदार्थ आहे की जो स्वतः तर रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, कोणत्याही प्रकारचा त्याचा तिथं रोल नसतो, पण केवळ त्याच्या असण्यामुळे काय होतं? तर त्या रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो. अशा पद्धतीनं कालच्या लेक्चरमध्ये आपण रासायनिक अभिक्रियेवरच्या दरावरती परिणाम करणारे घटक पाहिलेले होते. पहा, आजच्या लेक्चरमध्ये नवीन रासायनिक अभिक्रिया आपण पाहणार आहे. ह्या
प्रकरणामध्ये आपण काय पाहतो, वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आणि समीकरणं पाहते, हो की नाही. मग आज आपण नवीन एक रासायनिक अभिक्रिया पाहणार आहे, ती म्हणजे ऑक्सिडीकरण. रासायनिक अभिक्रियाचं नाव काय लिहिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी ऑक्सिडीकरण लिहिलेलं आहे. पहा, व्याख्या सांगायच्या आधी मी इथं काही उदाहरणं लिहिते. ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचं? ऑक्सिडीकरण शब्द कशाशी संबंधित वाटतंय हो तुम्हाला? ऑक्सिडीकरण ऑक्सिजनशी संबंधित असणार आहे की नाही हो. हा शब्द कशाशी संबंधित आहे? रिलेटेड विथ ऑक्सिजन असं म्हणते मी. म्हणजे कोणाशी संबंधित आहे हा? रिलेटेड विथ ऑक्सिजन. ऑक्सिडीकरण आलंय ना, म्हणून मी काय म्हटलं इथं? रिलेटेड विथ ऑक्सिजन. पहा, ऑक्सिडीकरण कोणाला म्हणायचं किंवा कोणत्या रासायनिक अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण म्हणायचं हे आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सोपी उदाहरण घेते मी इथं, जे तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे. हे घेते, कार्बन अधिक ऑक्सिजन मी केलेलं आहे, बरोबर की नाही. कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन मला इथं मिळणार काय हो? तर कार्बन मोनॉक्साईड म्हणायचं याला, बरं का. एकच ऑक्सिजन आहे ना, मोनॉक्साईड. ओके. हां, सी अधिक ओ काय मिळालं? कार्बन मोनॉक्साईड. हां, आणखी मी इथं घेते सी अधिक O2. मला काय मिळणार आहे? कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजनचे 2 आहेत अणू, कार्बन अधिक ऑक्सिजन. मिळालं काय मला इथं? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. आणखीन एक उदाहरण मी लिहिते इथं. पहा, 2 mg अधिक O2 तयार काय होणार आहे? 2 mg अधिक O2 आपण पाहिलेलं आहे हे. 2 MgO मॅग्नेशियम ऑक्साईड मिळणार आहे आपल्याला, बरोबर. हे काय आहे? मॅग्नेशियम. ते काय होणार आहे? त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार आहे, रासायनिक अभिक्रिया होणार आहे आणि आपल्याला मिळणार काय हो? तर मॅग्नेशियम ऑक्साईड मिळणार आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड. या 3 रासायनिक अभिक्रिया मी लिहिल्या. आता इथं चौथी रासायनिक अभिक्रिया लिहिते. कोणती लिहिल्यात? MgH2. ह्या MgH2चं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड नाही, मॅग्नेशियम आणि H2 आहे. ह्या दोघांचे इथे काय होणार आहे? अपघटन अभिक्रिया होणार. म्हणजेच हे दोघं काय होणार आहेत? वेगळे होणार. एकच अभिक्रियाकारक आहे, त्यापासून आपल्याला 2 उत्पादितं मिळणार. कोणती 2 उत्पादितं मिळणार? अधिक H2, Mg अधिक H2 ही एक लिहिली. आणि 5वी एक लिहिते मी इथं, CH3 डबल बॉन्ड CH3 हे तयार करतं CH2 किंवा एवढे एकच बस. 4 रासायनिक अभिक्रिया मी इथं लिहिलेल्या आहेत. ह्या 4ही जर का रासायनिक अभिक्रिया पाहिल्या तर ह्या 4ही रासायनिक अभिक्रियामध्ये काय दिसते हो? पहिली जर का आपण पाहिली तर कार्बन कोणाशी संयोग झालेला आहे? ऑक्सिजनशी. तयार काय झालंय? कार्बन मोनॉक्साईड. दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पण काय झालेलं आहे? कार्बनचा संयोग कोणाशी झालेला आहे? ऑक्सिजनशी. आणि तयार काय झाले? कार्बन डायऑक्साईड. तिसऱ्या रासायनिक अभिक्रियेमध्ये देखील काय झालेलं आहे? मॅग्नेशियमचा कोणाशी संयोग झालेला आहे? ऑक्सिजनशी संयोग झाला आहे. आणि चौथं तयार काय झालेलं आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. भुकटी इथं तयार होते. आणि चौथ्यामध्ये MgH2 ह्याचं अपघटन होऊन आपल्याला 2 उत्पादितं मिळाली. काय मिळालं आहे? मॅग्नेशियम मिळालं आहे आणि हायड्रोजन मिळालेलं आहे. पहा, या जर का 4ही रासायनिक अभिक्रिया पाहिल्या तर काय लक्षात येतो? 3 ज्या वरच्या दिसत आहेत त्या जरा बऱ्या दिसत आहेत, म्हणजे 3मध्ये ऑक्सिजन दिसतंय आणि चौथ्यामध्ये काय होतं? हायड्रोजन बाहेर पडलेला आहे, बरोबर. काय केलेलं आहे? इकडं बाहेर पडलेलं आहे. पहा, मग या 4ही उदाहरणांवरून आपल्या लक्षात काय येते? पहा, पहिल्या 3 उदाहरणामध्ये काय झालेलं आहे? पहिल्या 3 उदाहरणामध्ये अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजनचा काय झालेला आहे? संयोग झालेला आहे. इथं 3ही सुद्धामध्ये
वेदर ॲज चौथ्यामध्ये काय झालेलं आहे, चौथ्यामध्ये अभिक्रियाकारकातून यातून हा हायड्रोजन बाहेर पडलेला आहे. असं ज्या ठिकाणी होतं अशा पद्धतीची जिथं रासायनिक अभिक्रिया होते त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण म्हटलं जातं. पहा बाळांनो, व्याख्या मी इथं लिहिते. काय सांगूयात, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा कुणाशी संयोग होत आहे, ऑक्सिजनशी संयोग होतो. ऑक्सिजनशी संयोग होतो आणि ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन बाहेर काढला जातो अशा रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण असे म्हणतात. अशा रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात तर ऑक्सिडीकरण. पहा, मग ऑक्सिडीकरण कोणाला म्हणायचं, काय सांगितलं पहा, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाशी ऑक्सिजनचा संयोग होतो आणि ज्यातून हायड्रोजन बाहेर काढला जातो अशा रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण असे म्हणतात. पहा, आता मग हे ऑक्सिडीकरण घडवून आणणारे काही पदार्थ आहेत की जे पदार्थ काय करतात ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात. अशा पदार्थांना काय म्हणायचं किंवा असे पदार्थ कोणकोणते आहेत पहा. उदाहरणार्थ मी इथं लिहिते K2Cr2O7 H2SO4. आता असं का लिहिलेलं आहे, इथं ऑक्सिजन आहे तिथं देखील ऑक्सिजन आहे, याला म्हणायचं आम्लयुक्त सल्फ्युरिक आम्ल, आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट, आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट. मी परत तेच लिहिलं. पहा, दुसरं कोणतं आहे उदाहरण. आता पहा इथं KMnO4 H2SO4. हां, आता इथं काय लिहूया तो, इथं काय लिहिलं, पोटॅशियम डायक्रोमेट. हे कसं आहे, आम्लयुक्त आहे. जेव्हा हे काय आहे, पोटॅशियम परमॅग्नेट आहे. जेव्हा ते H2SO4 बरोबर त्याला रासायनिक अभिक्रियेमध्ये घेतात तेव्हा त्याला म्हणायचं आम्लयुक्त पोटॅशियम परमॅग्नेट. आम्लयुक्त पोटॅशियम परमॅग्नेट. पहा, तिसरं उदाहरण आपण घेऊयात. H2O2 याला म्हणायचं हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा परऑक्साईड, याला म्हणायचं हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि चौथा आहे O3 किंवा याला काय म्हणायचं जातं, ओझोन असं देखील म्हटलं जातं. हे जे 4 मी उदाहरण तुम्हाला सांगितलेले आहेत हे असे पदार्थ आहेत की जे ऑक्सिडीकरण ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात. म्हणून जे पदार्थ ऑक्सिडीकरण ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात म्हणजेच काय करतात ते ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. अशा पदार्थांना ह्या 4 म्हणायचं ऑक्सिडक. यांना म्हणायचं ऑक्सिडक आणि इंग्लिशमध्ये यांना म्हणतात ऑक्सिडंट, नॉट ॲक्सिडंट. ओके, ॲक्सिडेंट नाही, काय म्हणायचं ऑक्सिडंट. जे रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरण ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात त्यांना काय म्हणायचं, ऑक्सिडक म्हटलं जातं. पहा, एक व्याख्या आपण पाहिलेली आहे कशाची, ऑक्सिडीकरणाची. आता जेव्हा तुम्ही
11वीला जाल तेव्हा तुम्हाला ब्रीफ कन्सेप्ट आहे याची. आणि आत्ता आपण थोडंसं दिलेलं आहे, आपण दुसरी व्याख्या काय आहे हे बघूयात, किंवा आणखी पुढं जाऊन नवीन सायंटिस्टनी शोध लावलेला आहे की ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचं. पहा या ठिकाणी मी काही उदाहरणं लिहिते. 2, 3, आणखी काय लिहूयात, 3च बस. पहा इथं काय लिहिलेलं आहे हो मी, सोडियम सिंगल मेटल लिहिलं आहे की नाही, सोडियमचा धातू लिहिला आहे, इथं मॅग्नेशियमचा धातू लिहिला आहे, इथं काय लिहिलेलं आहे हो, ॲल्युमिनियमचा धातू लिहिलेला आहे. या तिघांमध्ये यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा डोक्यावरती चार्ज आहे का हो, कोणत्याही प्रकारचा डोक्यावरती चार्ज नाही. असं जेव्हा असतं तेव्हा आपण याला काय म्हणतो, न्यूट्रल ॲटम्स म्हणतो, बरोबर. म्हणजे कसे आहेत हे, न्यूट्रल अणू आहेत, त्यांच्या डोक्यावरती कोणत्याही पद्धतीचा चार्ज नाही. आपल्याला माहिती आहे चार्जेस किती पद्धतीचे असतात, 2 पद्धतीचे असतात. एक असतात धन आयन्स आणि दुसरे कोणते असतात, ऋण आयन असतात. आणि ते डोक्यावरती आल्यानंतर आपण त्यांना आयन म्हणतो, बरोबर. ह्या सोडियम ॲटमचं किंवा ह्या सोडियम अणूचं मला काय हवं आहे हो, Na+ पाहिजे असेल, त्याच्या डोक्यावरती एक धनप्रभार द्यायचा असेल, एक आयन द्यायचं असेल जास्त, तर मला काय करावं लागणार आहे. पहा जेव्हा मला याचं नेहमी आपण सोडियम कसा लिहितो, Na+ लिहितो की नाही, मग हे द्यावं लागत असेल तर मला काय करावं लागतो, एक इलेक्ट्रॉन बाहेर काढावा लागतो, बरोबर. समजा आता मॅग्नेशियमवरती जनरली चार्ज कोणता असतो, चार्जेस फिक्स ठरलेले आहेत, बरोबर की नाही. कॉपरवरती किती असतो, 2+ असतो, बेरियमवरती 2+ असतो, सल्फरवरती 2- असतो, बरोबर की नाही. मग ह्या मॅग्नेशियमचं जर मला Mg2+ पाहिजे असेल, डोक्यावरती 2 धन प्रभार पाहिजे असतील, तर मला काय करावं लागणार आहे, जेव्हा 1 पाहिजे होता तेव्हा मी 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढला, जेव्हा 2 हवेत तेव्हा मला काय करावं लागणार आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढल्यानंतर मला इथं काय मिळणार आहे हो, 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढावे लागणार, तेव्हा इथं चार्ज किती येणार आहे, 2 येणार आहे. आता ॲल्युमिनियमवरती किती असतो, 3 असतो, म्हणून मला इथं किती द्यावे लागणार आहेत, 3 द्यावे लागणार आहेत. आणि इकडं किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावे लागणार आहेत किंवा बाहेर काढावे लागणार आहेत, 3 बाहेर काढावे लागणार आहेत. जेव्हा अशा पद्धतीची रासायनिक अभिक्रिया होते याला देखील ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण व्याख्या काय लिहू शकतो, तर जेव्हा दिलेल्या अणूमधून काय होतं, त्याचा धनप्रभार वाढतो. पहा प्रत्येक ठिकाणी जर का बघितलं इथे किती आहे, 0 आहे, आणि या शून्याचा किती झाला आहे, हा +1 झाला. इथं पण डोक्यावरती काय आहे की काय आहे, काहीच नाही म्हणजे 0 आहे, आणि इकडं हा किती झाला, +2 झाला. इथं किती झाला, शून्याचा +3, इथं किती आहेत, 3 आहेत म्हणून हा +3, इथं किती आहेत, 2 आहे म्हणून हा +2, आणि इथं किती आहेत, 1 आहे म्हणून हा +1. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो काही डोक्यावरचा चार्ज आहे याला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन नंबर म्हटलं जातं. तो काय होतो, वाढतो. अशा ठिकाणी ज्या रिॲक्शनमध्ये अशा पद्धतीचं होतं रासायनिक अभिक्रियेमध्ये, त्या रासायनिक अभिक्रियेला देखील काय म्हटलं जातं, ऑक्सिडीकरण म्हटलं जातं. म्हणजेच तिथं इलेक्ट्रॉन काय केला जातो, इलेक्ट्रॉन ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन बाहेर काढला जातो आणि त्यामुळे धनप्रभार वाढतो, अशा रासायनिक अभिक्रियेला देखील काय म्हटलं जातं, तर ऑक्सिडीकरण असे म्हणतात. ऑक्सिडीकरण असे म्हणतात. पहा मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, ऑक्सिडीकरण म्हणजे काय, त्याच्या 2 व्याख्या पाहिल्या. पहिली व्याख्या पाहिली, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि अभिक्रियाकारकातून ज्याच्यामध्ये हायड्रोजन बाहेर काढला जातो त्याला ऑक्सिडीकरण म्हणायचं. ही एक पहिली. आणि दुसरी काय पाहिली आपण, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन बाहेर काढला जातो आणि त्यामुळे काय होतं, पुढच्या अणुवरचा धनप्रभार वाढतो आणि अशा रासायनिक अभिक्रियेला काय म्हटलं जातं, ऑक्सिडीकरण म्हटलं जातं. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू.